नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? तर आता खूप दिवसानंतर ब्लॉग येत आहे. रोज करत नाही आम्ही ब्लॉग. तर आता वाजले आहे 9:30, पावणे 10 वाजता पिऊची शाळा सुटते. आम्ही चाललो आहे तिला शाळेत घ्यायसाठी. 10वीचा लास्ट पेपर आहे, त्यामुळे आज पावणे 10ला शाळा सुटते. शाळेतून आणते तिला आणि आज पूर्ण ब्लॉग बघा. आज काहीतरी टाकते, रोज काय टाकायचं, मग कायच ब्लॉग करायचा, म्हणून आज पूर्ण ब्लॉग. 8 दिवसानंतर केक ब्लॉग, डेली ब्लॉग कोळी नाही आपला. त्याच्यामुळे आता आम्ही चाललो आहे शाळेत. आंघोळ व्हायची आहे, आंघोळ आल्यावर. आणि शाळा अशी आहे 7 वाजता जाते, 9 वाजता 9:30ला घरी येते. कंटाळा येते निरा तेवढ्या वेळात जायसाठी. पण शेवटचा दिवस आहे 10वीच्या पेपरचा. तिची शाळा लवकर सुटणार, उद्यापासून 12 वाजता सुटणार. आणि आजचं वातावरण एवढं दमट आहे, थंडगार म्हणा, पण कुठंतरी पाऊस पडला म्हणून त्या आभाळ आलं. एवढं थंडही वाटत आहे बाहेर, बिमार पडल्यासारखं लागतं तसं वातावरण असलं की. उन्हाळ्यातलं वातावरण चांगलं वाटते. पावसाळ्यात क्रेन आली बा, त्या जोरात चालली. चला मग आता शाळेत. लिमिटच्या अवकातीच्या बाहेरचे खर्च असल्यातच होते आपल्या. मग गर्दी पाहिजे ना किती आहे. लेकरं म्हणा पा कसे दसत्यातून धावते अर्ध्यातून. झाली गर्दी. डोळ्यासमोर जाऊच नका, इकडेच लावून जातो. पडली गाडी, पडली. बरं झालं लेकरू गिकरून येते गाडीवर. मग त्यांची व्हॅन उशिरा येते, बस उशिरा येते म्हणून खेळतं. तुला दाखवलं ना काल, मी वाचून दाखवलं ना कसे पकडण्यावाला येत आहे ते म्हणून. एवढा गर्दी करून नक लागला. शाळेच्या गेटमध्ये येते म्हटलं. आता भाजी घ्यायला आलं. सुरू झालं काय? सुरू झालं तर काय झालं का? हां, झालं भाषण सुरू. शाळेचं भाषण सुरू झालं. पाणी पाहिजे का? पाणी. अरे तुम्हाला ते होऊन राहिलं ना, पण तुम्हाला दुकानात चांगलं वाटते ना ड्युटीवर. लीजिए पाणी, लीजिए. कटिंग चांगली केली म्हणून नेहमीपेक्षा. नाही ते हे असं नाही का, असं इथपर्यंत ठेवते तो लंबच्या लंब केस, ते चांगलं नाही दिसत. आता बारीक झाल्यासारखे दिसून राहिले. बारीक झालं. एवढं निघाला का? हे किती अंतर घेतलं ते दिसते ना. बारीक झालं ना मित्रांनो सांगा. बरं मित्रांनो, हे सांगा का दोघांपेक्षा चांगलं कोण दिसते मित्रांनो? मैत्रिणींना विचारा ना, मैत्रिणींले. मैत्रिणींचं काही घेणं नाही. मित्रांनो, आम्हाला वॉटर पार्क जायचं आहे. कोणी सोबती असेल तर चालतं आमच्यासोबत. हो, आम्हाला वॉटर पार्क जायचं आहे. कोणी सोबत असं सांगा. आमच्या पुरीचे पेपर आहे तरी आम्ही वॉटर पार्कला जातो. दुकान दणके. तुझे पेपर झाले की नक्की जाऊ. उद्या गुढीपाडवा आहे. काय झालं म्हणजे गुढीपाडवा काय असते माहिती काय? जसं कॅलेंडर बदलते ना, तसं आपल्या मराठी लोकांचा नवीन वर्ष आहे उद्यापासून. तर काय रील नाही काढत का? एक काढा, मग स्वयंपाक करायला लागते मला. रील नाही काढायची आहे का? तो पण तर नाही, मला वेळ लागतो स्वयंपाकाला. मग भाजी आहे, वरण भात. भाषण ऐकून घ्या. तिचं भाषण मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो कारण हे ऐकत नाही. सांग. तुझी काय मित्र आहे का? ते काका काकू दादा दीदी म्हणत जाणार मित्रांना. तुझे काय मित्र आहेत दारापुडीकडलं?
माहिती आहे पहिले मी शाळेत गेली, मग प्रेयर झाली, मग प्रेयर झाल्याच्या नंतर पीटी झाली, मग पीटी झाल्याच्या नंतर क्लासमध्ये पाठवलं मेडिटेशन करून. मग आम्हाला मॅथ्स चे 10 प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागले. मग योगा पिरियडला गेलो आम्ही. मग जेव्हा योगा पिरियड वरून येत होतो क्लासमध्ये, तेव्हा मला दिसलं का पॅरेंट्स येत होते बा. गेट उघडलं होतं. मग शाळेत केवढी राहते गो? ऐक ना, मग आम्हाला बॅग घालायला लावली. मग आम्ही खाली आलो त्याला. मग मला तर थोडा कंटाळा येते. मी काय तू शाळेत गेल्यापासून मी काय केलं असं? तेच ना, मी तू शाळेत गेल्यापासून मी काय केलं असं? मी फक्त एवढे भांडे घासले, त्याच्यानंतर बिग बॉस पाहिलं, चहा पिला. ते इम्पॉर्टंट होतं. हा ते इम्पॉर्टंट होता. चहा पिला झालं, गेलं सगळं दे पाहुणे 10. मग घर झालं का कुठलं? फक्त 9:15 वाजले. 9:30 पावणे 10 वाजले तर हातून राहू द्या. हात नको टाकू. मॅम आत्ताच मध्ये बरं 9 वाजायचे आहे म्हणे. 9:30 वाजले आणि त्याच्यानंतर मग 9:30 वाजता घरातून निघायला लागते. शाळेत एवढी गर्दी आणि काय परवडते म्हणजे गोष्ट शाळेत जाणं. पहिली आज होतं गदरी, काहीच नाही. काय होती? गदरी गर्दी. गर्दी पहिले चालू सुटल्याबरोबरच दिसले नसते काय. अगं ते आम्ही आर्या मस्त- गेली ना, आर्या तेव्हा मी ती गेट जवळच होते. आम्ही धावत चाललो. जेव्हा आर्या गेली ना तेव्हा मी गेट जवळच होती. नको हात टाकू, मी मारायला झापड चांगली. तुला माहिती आहे मी काऊन नको हात टाकू म्हणताय? माहिती आहे दुखा आता दणके कोण काऊन म्हणजे तू काय करून आली तिकडून? हा. आता ऐकतच नाही बिलकुल. सांगाच लागते, रोज सांगा. काही मॅनर्स नावाची चीज उरलीच नाही आहे. आता मला अशी एक गोष्ट सांगायची आहे सगळ्यांना, की जो व्यक्ती खूप गर्व करते, मी आहे तर काही नाही, मी आहे तर काही नाही, माझा पैसा आहे, हे आहे ते, तर तो पैसा काहीच कामाचा नाही आहे. कुणाच्याच कामाचा नाही. किती लाखो करोडो नसो तरी तो पैसा कामाचा नाही आहे. अंबानीच्या घरचा असो की तो माझ्या घरचा असो, पैसा फक्त एका लिमिटपर्यंत, जोपर्यंत आपलं काहीतरी आहे, आपलं अस्तित्व आहे, आपण आहे, तोपर्यंत तो पैसा आहे. त्याच्यानंतर तो पैसा काहीच कामाचा नाही आहे. एकदा माणूस गेला ना तर त्याचा गर्वही तो तिथंच ठेवून जाते, परत त्याचा पैसा आहे तो तिथंच ठेवून जाते, सगळ्या गोष्टी तिथं जाते. आणि त्याच्यानंतर त्याच्या मागे रडणारे जे लोक असते ते नाही म्हणत की अरे आम्ही रडत नाही, आमच्याकडे पैसा आहे. सगळ्यांनीच रड येते, सगळ्यांनीच दुःख होते. माणूस हा फक्त लिमिटपर्यंतच थोडंसं काहीतरी म्हणजे गर्व करू शकते, त्याच्यानंतर नाही करू शकत. पण ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनाच माहीत आहे, काही सांगायची गरज नाही आहे. तरी लोक सुधरत नाही, लोक असं चटकन पटकन म्हणून देते. याला काय समजते? पैसा इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये, पैसाच इम्पॉर्टंट आहे. पण तुम्ही असं काही करू नका की जेणेकरून कोणाचं मन दुखन, की आपल्या या गर्वानं, आपल्या या पैशानं कोणाचं तरी मन दुखन, बा कोणाला तरी त्रास होईल, अशा गोष्टी करू नका. कारण माणूस जासाठी, माणसाचा जीव जासाठी सेकंदही कमी पडते. आज रात्री भेटलेला माणूस सकाळी तो दिसन का याची गॅरंटी नाही आहे. याचं उदाहरण माझ्याकडे खूप मोठं आहे, पण मी या व्हिडिओत नाही देऊ शकत तुमच्याजवळ, कारण नाहीच देऊ शकत, ते पर्सनल चाललं जाईल त्यापेक्षा. म्हणून सांगत आहे की पण माणूस गेल्यावर त्याची वाहवाही किती येते ह्याच्यावर डिपेंड आहे. कोणी जाते त्याचा फक्त त्याच्या तोंडातून तेच येते, अरे वा किती चांगला माणूस होता, कधी कोणाला काही बोलला नाही. पण एखादा जर असंच आपल्याला नेहमी म्हणजे आपण त्या माणसाबद्दल त्रासलो आहे किंवा खूप त्रास होता त्या माणसाचा आपल्याला, आणि तो माणूस आपल्याला कधीच आयुष्यात चांगला म्हणून नाही राहिला एवढ्या उभ्या आयुष्यात, तो माणूस गेल्यावर किंवा त्याला काही दुःख झालं, देवकरी असे कधी कोणाला होऊ नये, पण आता ते स्थिती आहे, कधी आपल्याला होऊ शकते, कधी मला होऊ शकते, कधी दुसऱ्या कोणाला होऊ शकते. तर त्याचं नाव कसं निघते ह्याच्यावर डिपेंड आहे. तिथं त्या मंडपाखाली म्हणजे त्या तिथं जिथं काही ते बाहेर ठेवलं असते तिथं त्याचं नाव कसं निघते हे किती महत्त्वाचं आहे. चांगलं निघते का वाईटही निघते. वाईट निघाल्यावर काय कमवलं त्या माणसानं आयुष्यात? काहीच नाही. आणि चांगलं जर नाव निघत असेल आणि त्याचं काहीच नसेल ते खरी कमाई त्याची तेच आहे. नाही तर ढिगानं पैसा पोते भरून घरी पैसा पडला आहे आणि हा बरं झालं गेला,
त्रास होता याचा. बरं झालं गेला तोंडाळाच होता, बरं झालं गेला चटकन बोट, बरं झालं गेला कोणाला काही बोले. काय फायदा त्या पोत्यातल्या पैशाचा? काहीच फायदा नाही. म्हणून सांगतो, माणसाने माणुसकीत राहा, माणसाने माणुसकी सोडू नका आणि आपल्यापेक्षा कमी कोणाला समजू नका. निदान तुमच्यापेक्षा जास्त नाही समजा तर तुमच्यासारखं तर समजा. तुमच्यापेक्षा जास्त नका समजू, तुमच्यासारखं समजा, जेणेकरून पुढच्या माणसाला. आणि जर समजत असेल तुम्ही कोणाला जास्त कमी तर त्याला फील करून नका देऊ की तू कमी आहे. त्याला सांगा ना की तू जसा आहे बाबा तसा तू माझा मित्र आहे, भाऊ आहे, बहीण आहे, जे कोणी आहे ते आहे. कशाला त्याला जास्त फील करून देता की तू नाही नाही त्याची गरज नाही आहे. अरे काऊन गरज नाही आहे? अंबाडे लोक. हट. संपला दिवस. आधी रात्र, परत स्वयंपाक करा, परत जेवा, परत झोपा, परत सकाळी उठा. हे रोजचे दिन पूर्ण दिनचर्या आहे आपली. तर आता स्वयंपाक झाला आहे माझा. कणिक वगैरे भिजवून ठेवली आणि शेवची जी भाजी असते ते केली आहे. आणि आता पिऊचा पेपर आहे तर ते अभ्यास करत आहे. ते काही स्वतःहून अभ्यास करत नाही, करते पण तिला चार्जिंग करायला लागतं थोड्या वेळाला. तर चार्जिंग झाली आहे. तोंड पण इकडं नको मला दिसते याच्यात असं केलं, माझं लक्ष आहे. तर मग आता ब्लॉग पूर्ण बघितला असेल. आता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून कोणाला शेअर करा. सांगा की सबस्क्राईब करा म्हणा व्हिडिओ चॅनल राणी वाघ यांचं. आणि रोज बघत जा. आता काही घरी असतं तर काही येत नाही टाकता, पण आता कुठे गेलं की टाकेन मी ब्लॉग आणखी. पण तुम्ही बघा, मला कसा वाटला ब्लॉग मला हो नाही कळवा. आणि रोज माझ्याशी ब्लॉग बघत जा. बाय, गुड नाईट.